जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी 2026. आज दिनांक 10 मार्च 2026 या दिवसाचे आपण करंट अफेअरचे प्रश्न बघणार आहोत. आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअरचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण सुरू केले आहेत करंट अफेअरची ही सिरीज. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ किंवा पुढील येणारे करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी लक्षद्वीपमधील कोणत्या बेटावर भारतातील पहिल्या ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन OTEC प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कवरती. तर कवरती या बेटावर भारतातील पहिल्या ओशन थर्मल एनर्जी म्हणजेच OTEC या प्रकल्पाचा प्रगतीचा आढावा घेतलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, नुकत्याच अधिसूचित केलेल्या मानकानुसार ग्रीन अमोनिया कशापासून तयार होणे बंधनकारक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार हरित हायड्रोजन. तर हरित हायड्रोजन हा ग्रीन अमोनियापासून तयार करणे हा बंधनकारक आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, नुकतेच DRDOने कोणत्या विद्यापीठासाठी 99.15 लाख रुपयांचा संशोधन प्रकल्प मंजूर केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होणार भारत-तिहार विद्यापीठ. तर भारत-तिहार विद्यापीठ या विद्यापीठासाठी 95.15 लाख रुपयांचा संशोधन प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी. प्रश्न 4, नाबार्डने ग्रामीण भागात हवामान लवचिकता आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कोणते नवीन चॅलेंज सुरू केले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ग्रामीण विकास हवामान मोहीम. तर ग्रामीण भागामध्ये हवामान लवचिकता आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी ग्रामीण विकास हवामान मोहीम हे चॅलेंज सुरू केलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 5, स्टेट बँक ऑफ इंडियाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी किती रकमेचे सामाजिक कर्ज उभारले आहेत? हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल $500 दशलक्ष एवढ्या रकमेचे सामाजिक कर्ज उभारलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 6, 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय भूदलाचे नवीन उपसेनाप्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे? तर योग्य उत्तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे 1 एप्रिल 2026 पासून भारतीय भूदलाचे नवीन उपसेनाप्रमुख हा पदभार स्वीकारणार आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारत या देशाने T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद जिंकलेले आहेत. तर उपविजेतेपद न्यूझीलंड हा देश उपविजेता झालेला आहे. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 8, भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहेत?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आरव डेंगला. तर आरव डेंगला हा भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायी येईल. प्रश्न क्रमांक 9. केंद्र सरकारने कोणत्या अभियानाअंतर्गत वन हक्क कायदा सेल्सच्या अधिकारांचा विस्तार करण्यास मंजुरी दिली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान. तर या अभियानाच्या वन हक्क कायदा सेलच्या अधिकारांचा विस्तार करण्यास मंजुरी दिली आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी होणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10. स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणत्या 2 कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर BEL बेल आणि सॅसमोस या 2 कंपन्यांनी स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार केलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 10 प्रश्न. प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा ही सिरीज शेअर करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.